आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि राजाराम महाराजांची आई सोयराबाई यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सोयराबाई या रामायण काळातील जणू कैकेयीचाच पुनर्जन्म आहे असं म्हटलं जातं. तर ते का म्हटलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल. व्हिडिओ अगदी छोटा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सोयराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि राजाराम महाराजांच्या मातोश्री होत्या. महाराणी सोयराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्री छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र होते. त्यांना दीपाबाई नावाची एक मुलगी होती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याच्या सत्तेसाठी झालेल्या संघर्षात त्यांचा मोठा वाटा होता. सोयराबाई आणि संभाजी महाराजांविरुद्धचे षडयंत्र. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी काही सरदार व अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना सोबत घेतले आणि संभाजी महाराजांना सत्तेपासून दूर करण्याचा कट रचला. यामुळे संभाजी महाराज व त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला. संभाजी महाराजांचा प्रतिकार आणि सत्तेवर कब्जा. संभाजी महाराजांचे समर्थक कवी कलश, हंबीरराव मोहिते आणि इतर सरदार यांच्या मदतीने संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर ताबा मिळवला. त्यांनी आपल्या मातोश्री सईबाई यांच्या नातेवाईक आणि सोयराबाईच्या गटातील काही जणांना शासनातून बाजूला केले. सोयराबाईची हत्या. संभाजी महाराजांनी सत्ता हातात घेतल्यानंतर सोयराबाई आणि त्यांच्या कटात सामील असलेल्या काही लोकांना कारवाई करून संपवले. सोयराबाई यांना 1681 मध्ये मारण्यात आले असे सांगितले जाते, पण त्याचा एवढा उल्लेख नाही. पण याचा कोणताही पुरावाही नाही. सोयराबाईंनी आपल्या पुत्रासाठी सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु संभाजी महाराजांच्या प्रखर नेतृत्वासमोर त्यांचे षडयंत्र अयशस्वी ठरले. त्यानंतर संभाजी महाराज संपूर्ण मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. ही ऐतिहासिक घटना मराठा साम्राज्यातील सत्ता संघर्षाचे उदाहरण आहे. आता बघूया सोयराबाईंच्या मृत्यूबद्दल संपूर्ण माहिती. तर अश्विन शुद्ध 11 शके 1603 म्हणजेच 27 ऑक्टोबर 1681 या दिवशी सोयराबाईचा मृत्यू झाला. सप्तमहालाच्या दिशेने दासी मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून संभाजी महाराज आणि येसूबाई त्या दिशेने धावल्या आणि तिथे जाऊन बघतात तर सोयराबाई राणीसाहेब बिछाईतीमध्ये निपचित पडल्या होत्या. सोयराबाईचे शरीर निळे काळे झाले होते. राजवैद्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी असं निदान केलं की आदल्या रात्रीच राणीसाहेबांनी हिरकणी घेऊन आत्मघात केला होता. संभाजी महाराजांनी राणीसाहेबांना मंत्राग्नी दिला आणि क्रियासंस्कार पार पाडले. इतिहासकारांमध्ये असा एक मतप्रवाह आहे की सोयराबाई ह्या संभाजी महाराजांकडून मारल्या गेल्या, पण तत्कालीन पुरावे बघता असं लक्षात येते की शंभूराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राणीसाहेब रायगडावर निदान वर्ष दीड वर्ष तरी जिवंत होत्या. माझ्या मते मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर सर्वात जास्त कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो नक्कीच संभाजी महाराजांना. त्यांचा खरा इतिहास झाकोळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला आहे. त्यांची कारणे पण आहेत, पण तो वेगळा भाग आहे. रामकृष्ण हरी.